नमस्कार, ध्रुव यसमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या भागामध्ये आपण भारतीय भांडवल बाजार इंडियन कॅपिटल मार्केटमधल्या पतसंबंधित संस्थांचा अभ्यास करतो। याच्या अगोदर मागच्या भागामध्ये आपण पतसंबंधित संस्थांच्या अभ्यासाला सुरुवात केली। या भागामध्ये आपण त्या पत दर्जा देणाऱ्या संस्था कोणत्या आहेत याचा आपण विचार करणार आहोत। या ठिकाणी पहा, मागच्या भागाचा जर आपण विचार केला तर आपण रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत येणारे किंवा आरबीआय रेग्युलेटर असणाऱ्या दोन पत हमी संस्थांचा विचार केला की ज्या पत हमी घेत होत्या, क्रेडिट गॅरंटी घेत होत्या। त्याच्यामध्ये DICGC आणि ECGC या दोन महत्त्वाच्या संस्थांचा आपण अभ्यास केला मागच्या भागामध्ये। या भागामध्ये आपण पत माहिती देणाऱ्या संस्था कोणत्या आहेत आणि पत दर्जा देणाऱ्या भारतातील संस्था कोणत्या आहेत याचा विचार करणार आहोत। आता पत माहिती देणाऱ्या संस्थांचा जर विचार केला तर या तुम्हाला सिबिल, ECIS, ECIC, CHM या संस्था दिसतात। त्याचं नियमन आणि नियंत्रण करणारी संस्था आरबीआय। रेग्युलेटर कोणाकडून, रेग्युलेटर कोण आहे? आरबीआय आहे। नियमन कोणाकडून केलं जातं? आरबीआय कडून केलं जातं। आणि या ठिकाणी पत दर्जा देणाऱ्या संस्था आहेत। क्रिसिल आहे, इक्रा आहे, केअर आहे, इंद्रा आहे, स्मेरा आहे, ओनिक्रा, BR यांचा विचार केला तर यांचं नियमन आणि नियंत्रण कोणाकडून केलं जातं? तर सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी कडून केलं जातं। आता तुम्ही म्हणाल की हे पत हमी आम्ही मागच्या याच्यात अभ्यासलं, आता पत माहिती म्हणजे काय? समजा तुम्ही उद्या बँकेमध्ये गेला, बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला विचारतात तुमचा सिबिल स्कोर काय आहे, आणि त्या सिबिल स्कोरच्या आधारावर बँक तुम्हाला कर्ज द्यायचं की नाही हे ठरवते। समजा तुमचा सिबिल स्कोर 700च्या आत असला तर तुम्हाला बँक कर्ज देणार नाहीये। मग या ठिकाणी या संस्था काय करतात याचा जर विचार केला तर क्रेडिटची इन्फॉर्मेशन ठेवतात। या संस्था ज्या आहेत त्या पत माहिती ठेवतात। म्हणजे काय? क्रेडिट इन्फॉर्मेशन ठेवतात। एखाद्या व्यक्तीचे क्रेडिट इन्फॉर्मेशन काय आहे हे या कंपन्यांकडून सांगितलं जातं। मग त्याच्यावरून बँकेला कळतं की एखाद्या व्यक्तीला कर्ज द्यायचं की नाही द्यायचं। म्हणजे थोडक्यात एखादा जो कर्जदार असतो त्या कर्जदाराची माहिती, कशाविषयीची माहिती? क्रेडिट इन्फॉर्मेशन, पतक्षमता त्याची किती आहे याची माहिती बँकांना दिली जाते। कोणाकडून दिली जाते? तर सिबिल, ECIS, ECIC, CHM तशा प्रकारे या पत माहिती देणाऱ्या कंपन्या आहेत। लक्षात आलं? आपण सहज गोष्ट लक्षात घेतली। एखादी व्यक्ती आहे, आपण म्हणूयात या व्यक्तीला घर बांधायचं, ही व्यक्ती आहे, या व्यक्तीला घर बांधायचं, ही व्यक्ती बँकेकडे गेली, बँकेकडे गेली, या व्यक्तीने या बँकेला लोन मागितलं, लोन म्हणूयात आपण कर्ज मागितलं। बँक विचारेल तुमचा सिबिल स्कोर काय आहे। सिबिल स्कोर जर 700 पेक्षा कमी असेल, एक उदाहरण सांगतोय मी, 700 पेक्षा कमी किंवा 700 असेल तर बँक यांना कर्ज देऊ शकणार नाही। मग हा स्कोर कोणी सांगितला? या कंपन्यांनी सांगितला। या ज्या दिसतात सिबिल स्कोर, या कंपनीने सांगितलं की या व्यक्तीची पतक्षमता, सिबिल स्कोर काय असतो? पतक्षमता किती आहे त्याच्या आधारावर बँका ठरवतात की याला कर्ज द्यायचं की नाही। म्हणजे या कर्जदाराची जी माहिती आहे, आपण जो हा कर्जदार पाहिला, या कर्जदाराची माहिती बँकांना कोणी उपलब्ध करून दिली? तर या पत माहिती कंपन्यांनी। यांना क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी असं म्हणतात। पत माहिती, लक्षात आलं? या संस्थांमार्फत काय केलं जातं तर कर्जदाराची माहिती बँकांना दिली जाते आणि त्याच्या आधारावर बँका त्या कर्जदाराला कर्ज द्यायचं की नाही हे ठरवत असतात। ठीक आहे, एवढंच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की तुम्हाला माहिती असावं क्रेडिट इन्फॉर्मेशन म्हणजे काय आहे। आता आपल्याला सेबीच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या पतदर्जा संस्था आहेत त्यांचा मात्र अभ्यास करावा लागतो। तर सुरुवातीला विचार करा पतदर्जा म्हणजे काय? कोणतंही क्षेत्र असू द्या, एखाद्या कंपनीला बँकेकडून कर्ज घ्यायचं आहे, कंपनीची पतपात्रता माहिती पाहिजे। जर एखाद्या कंपनीची पतपात्रता माहितीच नसेल, बँकेने त्या कंपनीला कर्ज दिले असेल तर ती कंपनी ती कर्ज बुडवल्याशिवाय राहणार नाही। आणि हे कशामुळे घडलं? तर बँकेला त्या कंपनीची पतपात्रता माहितीच नव्हती। तशा प्रकारे कोणत्याही क्षेत्रामधील
ही जी पतपात्रता असते तिचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्याची जी पद्धत असते त्या पद्धतीला पतदर्जा असं म्हटलं जातं. एखाद्या मूल्यमापन, एखाद्या कंपनीचं, एखाद्या क्षेत्राचं मूल्यमापन केलं जातं आणि मग काय लक्षात येतं तर एखादा जो कर्जदार आहे त्या कर्जदाराची पतपात्रता किती आहे, तो कर्ज फेडू शकतो की नाही हे लक्षामध्ये कसं येईल तर या पतदर्जावरून लक्षात येईल. मग पतदर्जा ठरवणाऱ्या संस्था कोणत्या आहेत आपल्या देशामध्ये या ठरवतात. क्रिसिल, इक्रा, केअर, इंद्रा, स्मेरा, ओनिक्रा, बिआर तशा प्रकारच्या पतदर्जा ठरवणाऱ्या कंपन्या आहेत. आता पतदर्जा ठरवताना काही निकषांचा सुद्धा वापर केला जातो. कोणत्या निकषांचा वापर केला जाईल आपण विचार करूयात. या ठिकाणी पहा, एखादी बँक आहे, आपण असं इमेजिन करूयात, ही बँक आहे. या बँकेला काय करायचं आहे, एखाद्या कंपनीला कर्ज द्यायचं. एखाद्या कंपनीला कर्ज द्यायचं. मग बँक काय करेल, या कंपनीची आर्थिक परिस्थिती काय आहे, आर्थिक परिस्थिती, या कंपनीची आर्थिक परिस्थिती काय आहे याचा विचार करेल. म्हणजे सुरुवातीला कंपनी आले, कंपनीला कर्ज पाहिजे, कंपनी बँकेकडे गेली, बँक काय विचार करेल, कंपनीची आर्थिक परिस्थिती काय आहे. आता पतदर्जा ठरवताना हा तर विचार केलाच जातो, पण स्वतंत्र चिन्ह दिली जातात पतदर्जा ठरवताना. समजा या कंपनीला AAA हे चिन्ह आहे, असं चिन्ह पतदर्जा मिळाला आहे या कंपनीला. क्रिसिलनं काय केलंय, आपण जे म्हटलं की क्रिसिल काय करते, या कंपन्या काय करतात, पतदर्जा देतात. आता या कंपन्यांचा आपण विचार केला, क्रिसिल, इक्रा, केअर किंवा क्रिसिलचा आपण विचार करूयात. क्रिसिलने काय केलंय की ही जी कंपनी आहे त्या कंपनीला AAA दर्जा दिला आहे, एक चिन्ह दिलंय AAAचं. असं जर चिन्ह असेल तर बँक लगेच कर्ज देईल कंपनीला, थोडा सुद्धा विचार करणार नाही. याचं कारण असं आहे की AAA हे जे चिन्ह वापरलं जातं ते सर्वाधिक सुरक्षितता असा त्याचा अर्थ होतो. आणि याचा अर्थ असा होतो की तुम्ही कंपनीला जे कर्ज देणार आहेत 100% ते कर्ज तुम्हाला व्याजासह परत मिळणार आहे असं बँकेच्या लक्षात येतं. कशावरून लक्षात येतं तर या AAA चिन्हावरून. उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी जर आणखी आपल्याला उदाहरण पाहायचं असेल तर हे पहा. आपण म्हटलं क्रिसिलने AAA चिन्ह दिलंय, पण क्रिसिलने जर BBB हे चिन्ह दिलंय. AAAचा अर्थ काय, तिथं काय लिहिलंय पहा, सर्वाधिक सुरक्षितता. आता क्रिसिलने काय केलं की एका कंपनीला BB हे चिन्ह दिलं, तिथे काय लिहिलंय, BB म्हणजे काय आहे, असुरक्षित आहे. या ठिकाणी आपण पाहू, असं जर चिन्ह असेल तर बँक कंपनीला लगेच कर्ज देऊ शकते, कारण 100% कर्ज माघारी येणार आहे. पण क्रिसिल कंपनीनं आपण म्हणूया BB हे चिन्ह दिलं यांना, या कंपनीला, तर बँक या कंपनीला कर्ज देणार नाही, कारण BB याचा अर्थ असुरक्षित असा होतो. आता जे मी तुम्हाला दाखवलं तक्त्यामध्ये ते आपल्याला शिकायचं. पण या ठिकाणी हे काय आहे, सर्वाधिक सुरक्षित. अशा प्रकारे चिन्ह दिली जातात, सर्वाधिक सुरक्षित. मग या चिन्हांवरून ठरवलं जातं किंवा या चिन्हांवरून लक्षात येतं बँकेला की त्या कंपनीची आर्थिक परिस्थिती काय आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की पतदर्जा ज्यावेळी ठरवला जातो त्यावेळी कोणत्या निकषांचा विचार केला जातो, त्या कंपनीची आर्थिक परिस्थिती काय आहे, पतसाधनांसाठी कोणत्या चिन्हांचा वापर केला जातो, या वेगवेगळ्या चिन्हांचा वापर केला जातो. आणि या चिन्हांमुळे काय समजतं की जी गुंतवणूक केली जाणार आहे त्या गुंतवणुकीमध्ये रिस्क किती आहे. AAA हे चिन्ह असेल तर अजिबात रिस्क नाही आहे. BB हे चिन्ह असेल तर मग असुरक्षित आहे, गुंतवणूक असुरक्षित आहे. तशा प्रकारे पतदर्जा ठरवताना या निकषांचा विचार केला जातो. आपण म्हटलं कंपनीच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला जातो. आता एखाद्या कंपनीचा आर्थिक परिस्थितीचा विचार करायचा म्हणजे काय, कशा कशाचा विचार केला जाईल, थोडासा विचार करा. तुम्ही स्वतःची कंपनी आहे, तुम्ही बँकेकडे गेलाय, कर्ज मागितलाय आणि मग तुमच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करताना बँक कशा कशाचा विचार करत असेल. बँक विचार करते की तुमचा व्यवसाय कोणता आहे, तुमच्या व्यवसायामध्ये धोके किती आहे, तुमच्या व्यवसायामध्ये नफ्याचं प्रमाण किती आहे, याचा जो विचार केला जातो बँकेमार्फत त्याला म्हणायचं आर्थिक परिस्थितीचा विचार करणे.
व्यवसाय कोणत्या प्रकारचा चाललाय, व्यवसायामध्ये धोके किती आहेत, व्यवसायामध्ये नफ्याचं प्रमाण किती आहे, याचा विचार जो केला जातो त्याला आपण म्हणतो आर्थिक परिस्थितीचा विचार करणे. लक्षात आलं. तर अशा प्रकारे ज्यावेळी पतदर्जा ठरवला जातो त्यावेळी एखाद्या कंपनीच्या आर्थिक परिस्थितीचा किंवा एखाद्या संस्थेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला जातो. पतसाधनांसाठी स्वतंत्र चिन्ह वापरली जातात. यासारखी त्या चिन्हांच्या आधारे बँकेला त्या कंपनीचा पतदर्जा कळतं किंवा आपल्याला असं म्हणता येईल आर्थिक क्षमता लक्षात येते. हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि आपण जी गुंतवणूक कंपन्यांमध्ये करणार आहोत त्याच्यामध्ये रिस्क किती आहे हे बँकेला कसं कळेल, तर या चिन्हांच्या आधारावरून बँकेला कळतं की आपण जे पैसे गुंतवणार आहोत, देणार आहोत कर्जानं, त्याच्यामध्ये रिस्क किती आहे हे कळतं. लक्षात आलं. तशा प्रकारे आपण उल्लेख केल्याप्रमाणे पुन्हा एकदा आपल्या तक्त्यावरती येऊयात. या पतदर्जा ह्या ठरवतात, ही वेगवेगळी चिन्ह देतात. की आपण म्हटलं क्रिसिलनी काय AAA चिन्ह दिलं की सर्वाधिक सुरक्षित, 100% पैसे मागा. याच क्रिसिलने जर BB हे चिन्ह दिलं तर त्याचा अर्थ काय होणार आहे? त्याचा अर्थ असं होणार आहे की हे असुरक्षित आहे, तुम्ही जे कर्ज देता हे असुरक्षित आहे. तशा प्रकारे पतदर्जा वेगवेगळ्या कंपन्यांना, वेगवेगळ्या संस्थांना या पतदर्जा देणाऱ्या कंपन्या आहेत. लक्षात आलं. क्रिसिल, इक्रा, केअर, इंद्रा, स्मेरा, ओनिक्रा, बिआर यांचा आपल्याला विचार करायचा. यांचा विचार करताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं, या पतदर्जा देणाऱ्या कंपन्या कोणाच्या नियमनाखाली येतात, कोणाच्या नियंत्रणाखाली येतात, तर सेबी, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, हे लक्षामध्ये ठेवायचं. मग यांची स्थापना वर्ष कोणती, यांची मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहेत, यांच्या विचाराला आपण सुरुवात करतो. आता क्रिसिल तुम्हाला सगळ्यात वर दिसतंय, तर भारतातील पहिली पतदर्जा संस्था या क्रिसिलला ओळखलं जातं. हे तिचं वैशिष्ट्य आहे, हे पण लक्षामध्ये ठेवा. आता आपण काय करूयात की या पतदर्जा संस्था ज्या आहेत तर त्यांची स्थापना वर्ष, त्यांची मुख्यालय विचारात घेऊयात अगोदर, आणि त्यांचं पूर्ण लॉंग फॉर्म काय आहे हे आपण विचारात घेऊयात, जेणेकरून परीक्षेमध्ये ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात त्यांचा आपण विचार करूयात. या ठिकाणी पहा, या वेगवेगळ्या संस्था आणि त्यांची स्थापना वर्ष, मुख्यालय आणि कोणाला, तर विविध संस्था आणि उद्योगांना ह्या सगळ्या संस्था कर्ज देत, पतदर्जा देत असतात. कोणता पतदर्जा ते आपण विचार करूयात. सुरुवातीला पहा, क्रिसिल स्थापना 1987 मध्ये, मुख्यालय मुंबई, कोणाला पतदर्जा देते, विविध संस्था आणि उद्योगांना पतदर्जा देते. आता क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन लक्षात आलं, याचा लॉंग फॉर्म पण लक्षात ठेवायचा. CRI म्हणजे काय, क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड. त्यानंतर इक्राचा जो विचार केला तर स्थापना 1991, मुख्यालय नवी दिल्ली, गुरगाव, आणि कोणाला पतदर्जा दिला जातो, विविध संस्था आणि उद्योगांना पतदर्जा दिला जातो. आता या ठिकाणी इक्राचा जो लॉंग फॉर्म तुम्ही पाहिला तर इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर केअरचा जर विचार केला तर क्रेडिट ॲनालिसिस अँड रिसर्च लिमिटेड असं त्याला म्हटलं जातं. क्रेडिट ॲनालिसिस अँड रिसर्च लिमिटेड, त्याला केअर असं म्हटलं जातं. स्थापना 1993 मध्ये, मुख्यालय मुंबई, कोणाला पतदर्जा, तर विविध संस्था आणि उद्योगांना पतदर्जा दिला जातो. इंद्रा म्हणजे इंडिया रेटिंग रिसर्च असं याला म्हटलं जातं. इंडिया रेटिंग रिसर्च. कधी स्थापना 1996 मध्ये, मुख्यालय मुंबई, कोणाला पतदर्जा दिला जातो, विविध संस्था आणि उद्योगांना पतदर्जा दिला जातो. स्मेरा, स्मॉल अँड मीडियम, नावातच आहे, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस रेटिंग एजन्सी ऑफ इंडिया. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं लघु आणि मध्यम उपक्रमांना पतदर्जा कोणामार्फत दिला जातो असं जर तुम्हाला विचारलं तर या ठिकाणी सांगता येतं तुम्हाला की स्मेरा आहे, लघु व मध्यम या दोन संस्था लघु आणि मध्यम उपक्रमांना पतदर्जा देतात. लक्षात ठेवायचं, लघु आणि मध्यम उपक्रमांना पतदर्जा देणाऱ्या संस्था कोणत्या आहेत. स्मेरा आपण या ठिकाणी म्हटलं का नावातच आहे, स्मॉल अँड मीडियम, लघु आणि मध्यम उपक्रम, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस रेटिंग एजन्सी ऑफ इंडिया. मग स्पष्टपणे प्रश्न विचारला जाऊ शकतो, लघु आणि मध्यम उपक्रमांना पतदर्जा देणारी पतदर्जा संस्था कोणती आहे. ह्या स्मेरा आणि BR म्हणजे काय, ब्रिक वर्क रेटिंग्स म्हणजे BR.
आणि शेवटची IVRPL म्हणजे काय, इन्फोमेरिक्स व्हॅल्युएशन रेटिंग्स प्रायव्हेट लिमिटेड असं त्याला म्हटलं जातं, ते लक्षात ठेवायचं. तर आपण या ठिकाणी आलो होतो. स्मेरा 2005 मध्ये स्थापना, मुख्यालय मुंबई, विविध संस्था आणि उद्योगांना पतदर्जा देते. BR 2008 मध्ये स्थापना, मुख्यालय बेंगलुरू, विविध संस्था व उद्योगांना पतदर्जा देते. IVRPL इन्फोमेरिक्स व्हॅल्युएशन रेटिंग्स प्रायव्हेट लिमिटेड, स्थापना 2015 मध्ये, मुख्यालय मुंबई आणि विविध संस्था आणि उद्योगांना पतदर्जा दिला जातो. अशा प्रकारे पतदर्जा देणाऱ्या ह्या महत्त्वाच्या संस्था, त्यातल्या पण 3 संस्थांचा आपण अभ्यास करणार आहोत, क्रिसिल, इक्रा आणि केअर, जे आपल्यासाठी परीक्षेसाठी महत्त्वाचे आहे. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं. तर याच्यामध्ये प्रश्न कसा विचारला जाईल, खालीलपैकी पतदर्जा देणाऱ्या कोणत्या संस्थेचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी नाही? लक्षात येत आहे? खालीलपैकी पतदर्जा देणाऱ्या कोणत्या संस्थेचं मुख्यालय मुंबईला नाही? मग या ठिकाणी किती संस्थांची मुख्यालय पहा, 1 2 3 4 5 संस्थांची, 7 मधल्या 5. फक्त BR ब्रिकवर्क्स रेटिंग्स याचं बेंगलुरूला आहे आणि केअर नाही, हे इक्राचं नवी दिल्ली गुरगावला आहे. हे 2 लक्षात ठेवा, बाकीची मुंबईला आहेत, हे लक्षात ठेवता येते. लक्षात आलं? आता याच्यामधल्या ह्या 3 ज्या आहेत पतदर्जा देणाऱ्या संस्था, क्रिसिल, इक्रा आणि केअर, यांच्या अभ्यासाला आपण सुरुवात करूयात. थोडक्यात माहिती पाहूयात आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. क्रिसिल क्रिसिलचा जर विचार केला 1987 मध्ये स्थापना झाली होती. 1987 कामाला सुरुवात झाली 1988 मध्ये या कंपनीची. या कंपनीच्या मुख्यालयाचा जर विचार केला तर आपण पाहिलं होतं याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी, मुंबई या ठिकाणी आहे. याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पण लक्षात ठेवा, कधी जोड्यांच्या स्वरूपात मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा विचारले जाऊ शकेल या महत्त्वाच्या संस्थांचे. त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आमिष मेहता. आमिष मेहता हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, CEO क्रिसिलचे. आता पतदर्जा ठरवणारी पहिली संस्था कोणती भारतातली असं जर विचारलं तर क्रिसिल आहे. मग आपल्याला या ठिकाणी सांगता येते पतदर्जा ठरविणारी पहिली संस्था कोणती आहे? पहिली संस्था, पतदर्जा ठरवणारी पहिली संस्था म्हणून क्रिसिलला ओळखलं जातं. लक्षात आलं? हे लक्षात ठेवा याच्यामध्ये. आणि क्रिसिलच्या स्थापनेमध्ये काही महत्त्वाच्या संस्थांचा पण सहभाग होता. उदाहरणार्थ UTI, ICICI, HDFC यांचा समावेश होता. UTI, ICICI, HDFC या महत्त्वपूर्ण संस्थांचा समावेश या क्रिसिलच्या स्थापनेमध्ये होता. तर अशा प्रकारे क्रिसिल लक्षात ठेवायचे. कधी स्थापना झाली? 1987 मध्ये. कामाला सुरुवात झाली 1988 मध्ये. मुख्यालय मुंबईला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? आशिष मेहता आहेत. पतदर्जा ठरवणारी भारतातली पहिली संस्था आहे. त्याच्यानंतर या संस्थेच्या स्थापनेमध्ये कोणाकोणाचा सहभाग होता? UTI, ICICI आणि HDFCचा समावेश होता. त्या ठिकाणी सॉवरिन रेटिंग ही सुद्धा संज्ञा आहे, ती मी तुम्हाला पुढे सांगेन. पण या ठिकाणी हे पहा क्रिसिल लक्षात आलं. आता इक्राची माहिती घेऊया. इक्रा इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी असं याला म्हटलं जातं. याचा जर आपण विचार केला तर 1991 मध्ये स्थापना झाली. 16 जानेवारी 1991. कामाला सुरुवात सुद्धा 1991 मध्येच झालेली आपल्याला दिसते. मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी याचे पण लक्षात ठेवा. CEO कोण आहेत? तर रामनाथ कृष्णन आहेत.
रामनाथ कृष्णन. तर हे इक्राच्या बाबतीमध्ये लक्षामध्ये ठेवायचं. इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी असं आपण म्हणतोय. 16 जानेवारी 1991ला स्थापना, लगेच त्याच वर्षी सुरुवात कामाला पण मुख्यालय दिल्लीला, आणि या ठिकाणी त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ कृष्णन आहेत. त्यानंतर केअरचा आता आपण विचार करूयात. केअर स्थापना 1993 मध्ये झाली होती. 1993. याचं मुख्यालय मुंबईला आहे. याचे CEO मुख्य कार्यकारी अधिकारी मेहुल पांड्या आहेत. मेहुल पांड्या आहेत. याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेहुल पांड्या आहेत. तशा प्रकारे 3 महत्त्वाच्या संस्था लक्षामध्ये ठेवायच्या आहेत. आता ज्या 3 महत्त्वाच्या आपण संस्था पाहिल्या त्या क्रेडिट रेटिंग कोणत्या चिन्हांच्या आधारे देतात याचा आता आपण विचार करूयात. लक्षात आलं. आपण काय काय पाहिलं पहा. या ठिकाणी या संस्थांबद्दल आपण माहिती पाहिली. पतदर्जा देणाऱ्या क्रिसिल, इक्रा आणि केअर ज्या सेबीच्या नियमन आणि नियंत्रणाखाली आहेत, ज्याचा रेग्युलेटर सेबी आहे. मग या तिन्हींचा आपण विचार केला. या सगळ्यांची स्थापना वर्ष, मुख्यालय आपण अभ्यासली, लॉंग फॉर्म अभ्यासला. आता ह्या ज्या 3 आहेत या 3 कोणत्या प्रकारे चिन्ह देतात आणि त्या चिन्हांच्या आधारे रिमार्क काय येतो त्याचा आपण अभ्यास करूयात. ते महत्त्वाचं ठरतं. त्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. हे पहा. क्रिसिल, इक्रा आणि केअर कोणकोणत्या चिन्हांचा वापर करतात. जास्त कालावधीसाठी जर डिबेंचर्स असतील तर कोणकोणत्या चिन्हांचा वापर केला जातो. या ठिकाणी पहा. क्रिसिल AAA, AA, BBB, BB, BCD या साधनांचा वापर करतात. आणि या साधनांचा अर्थ काय आहे, या चिन्हांचा अर्थ काय ते पुढे दाखवलं. AAA सर्वाधिक सुरक्षितता, AA जास्त सुरक्षितता, A पुरेशी सुरक्षितता, BBB सुरक्षित, BB असुरक्षित, B खूप मोठी जोखीम, खूप जोखीम, C फार मोठी जोखीम आणि D कसूरदार, जो देणारच नाहीये, माघारी. अशा प्रकारे या चिन्हांचा वापर केला जातो. हे जर चिन्ह एखाद्या कंपनीला मिळालं तर लगेच कर्ज मिळेल. इथपर्यंत हे चिन्ह जरी कंपनीला मिळालं तर कर्ज मिळेल. पण हे चिन्ह जर कंपनीला मिळालं B तर खूप जोखीम आहे असा त्याचा अर्थ होतो. बँका सावध होतात आणि अशा कंपन्यांना कर्ज मिळत नाही. ज्याप्रमाणे क्रिसिलनं ह्या चिन्हांचा अर्थ सांगितलाय त्याप्रमाणे इक्रा आणि केअर या चिन्हांचा अर्थ आहे. केअरची पहा कोणकोणती. LAAA, LAA, LA, LBBB, LBB, LB, LC, LD. आणि या ठिकाणी केअरची पहा. केअर AAA, केअर AA, केअर A, केअर BBB, केअर BB, केअर B, केअर C, केअर D. आता या ठिकाणी केअर AAA म्हटलं की सर्वाधिक सुरक्षितता, केअर D म्हणजे की कसूरदार, केअर C म्हटलं की फार मोठी जोखीम, केअर B म्हटलं की खूप जोखीम, केअर BB म्हटलं की असुरक्षित. अशा प्रकारे चिन्हांचा वापर केला जातो. हे कशासाठी चिन्ह आहेत. जास्त कालावधीसाठी असणारे डिबेंचर्स यांच्यासाठी ही चिन्ह दिले गेलेली आपल्याला दिसतात. आता मध्यम कालावधीसाठी कोणत्या चिन्हांचा वापर केला जातो त्याचा आपण विचार करूयात. जास्त कालावधीसाठीचे डिबेंचर्स याचा आपण अभ्यास केला. कोणत्या चिन्हांचा वापर केला जातो. मध्यम कालावधीसाठीच्या मुदत ठेवी यासाठी कोणत्या चिन्हांचा वापर केला जाईल. क्रिसिल मार्फत FAAA, FAA, FA, FV, FC, FD त्याचे अर्थ तुम्हाला या ठिकाणी दिसतात. FAAA म्हणजे सर्वाधिक सुरक्षितता, इक्राचं MAAA म्हणजे सर्वाधिक सुरक्षितता आणि केअरचं केअर AAA म्हणजे सर्वाधिक सुरक्षित. अशा प्रकारे मग या सगळ्यांची चिन्ह तुम्हाला या ठिकाणी दिसतात. त्याची चिन्ह आपल्याला अभ्यासावी लागतात. इक्राची MAAA, MAA, MA, MB, MC, MD. त्यानंतर केअरचं पहा. केअर AAA सर्वाधिक सुरक्षित, केअर AA जास्त सुरक्षित, केअर A पुरेसं सुरक्षित, केअर BBB सुरक्षित, केअर BB असुरक्षित, केअर B खूप जोखीम, केअर C फार मोठी जोखीम, केअर D कसूरदार. तर ही चिन्ह दिली जातात. या चिन्हांच्या आधारे एखाद्या कंपनीची पतक्षमता काय आहे हे लक्षामध्ये येतं. आता हे झालं
मध्यम कालावधीसाठी. याच्या अगोदर आपण जास्त कालावधीसाठी कोणत्या चिन्हांचा वापर केला जातो याचा अभ्यास केला. हा मध्यम कालावधीसाठी कोणत्या चिन्हांचा वापर केला जातो याचा अभ्यास केला. आता कमी कालावधीसाठी कमर्शियल पेपर आपण अभ्यास केला होता पहा. नाणे बाजारामध्ये कमर्शियल पेपर कंपन्यांकडून कमर्शियल पेपर आपण पाहिला की बँका आणि कंपन्यांमध्ये किंवा गुंतवणूकदारांमध्ये जे व्यवहार होतात त्यावेळी दिले जाणारे कमर्शियल पेपरचा आपण अभ्यास केला होता. तर हे कमर्शियल पेपरला कोणते चिन्ह असतात? क्रिसिल, इक्रा आणि केअर. आता पहा क्रिसिल कोणता देईल? P1, P2, P3, P4, P5. इक्राची कोणती? A1, A2, A3, A4, A5. आणि केअरची कोणती? पहा PR1 म्हणजे सर्वाधिक सुरक्षित, PR2 म्हणजे जास्त सुरक्षितता, PR3 म्हणजे पुरेशी सुरक्षितता, PR4 म्हणजे असुरक्षित आणि PR5 म्हणजे असुरक्षित. तशा प्रकारे ही चिन्ह दिली जातात. लक्षात आलं? मग आपण या ठिकाणी सुरुवातीला म्हटलं होतं की चिन्हांचा वापर केला जातो आणि त्या चिन्हांच्या आधारावर एखाद्या कंपनीची पतपात्रता काय आहे हे बँकांच्या लक्षामध्ये येईल आणि त्याच्या आधारे त्या बँकेला कर्ज द्यायचं आहे की नाही द्यायचं हे बँका ठरवतील. अशा प्रकारे ह्या भारतातील पतदर्जा देणाऱ्या कंपन्यांचा अभ्यास आपण केला. या ठिकाणी पहा हे या भारतातील पतदर्जा देणाऱ्या कंपन्या कोणती चिन्ह देतात त्या चिन्हांच्या आधारावर प्रश्न विचारला जातो. कसा प्रश्न विचारला जातो एक उदाहरण पाहूयात. एक आलेला प्रश्न आपण पाहूयात. या ज्या चिन्हांचा आपण अभ्यास केला ही चिन्ह, तर या चिन्हांच्या आधारावर कसा प्रश्न विचारला जातो ते आपल्याला पाहायचं आहे. या ठिकाणी पहा एक आलेला प्रश्न आपण अभ्यासूयात. प्रश्न कसा विचारलाय पहा. पत प्रमाणित करणाऱ्या पतदर्जा देणाऱ्या संस्थांनुसार गुंतवणुकीचा सर्वाधिक सुरक्षित किंवा सर्वाधिक दर्जा कोणता आहे? MPSC मेन्सला क्वेश्चन्स विचारला. आता 4A हे तुम्हाला कुठं दिसलं का हो? नाही दिसलंय की नाही? AAA पासून सुरुवात. सर्वाधिक दर्जा कुठला आहे? AAA सर्वाधिक सुरक्षित. सगळ्याच्या वर काय? सर्वाधिक दर्जा. या ठिकाणी आपण अभ्यासलं होतं पहा. हे पहा आहे का? AAA सर्वाधिक दर्जा, सर्वाच्या वर असणारा दर्जा, सर्वाधिक सुरक्षितता. म्हणजे या चिन्हांच्या आधारावर प्रश्न विचारते. जर एखाद्या कंपनीला केअर BBB असा दर्जा असेल किंवा असं चिन्ह असेल तर त्याचा अर्थ कोणता होतो असं विचारतील तुम्हाला. सर्वाधिक सुरक्षित, जास्त सुरक्षित, पुरेसं सुरक्षित का सुरक्षित? मग आपल्याला ओळखावं लागतं केअर BBB म्हणजे सुरक्षित आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. म्हणजे भारताचा पतदर्जा देणाऱ्या कंपन्या महत्त्वाच्या 3 क्रिसिल, इक्रा आणि केअर यांच्याविषयी आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारले जातात. हे लक्षात ठेवायचं. हा तक्ता व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्या आधारे एखादा प्रश्न विचारला तर मग तो आपल्याला सोडवता येतो. आता हे आपल्या कोणाला पतदर्जा देतात याचा आपण विचार केला होता. या ठिकाणी आपण असं म्हटलं होतं की हे जे पतदर्जा देतात ते विविध संस्था आणि उद्योगांना पतदर्जा देतात. कोणाला पतदर्जा देतात हे आपण अभ्यास केलं होतं. यांची स्थापना वर्ष, मुख्यालय अभ्यासताना तो कोणाला? विविध संस्था आणि उद्योगांना. पण एखाद्या देशाला जर पतदर्जा द्यायचा असेल तर काय करायचं? एखाद्या देशाला पतदर्जा द्यायचा आहे मग काय करायचं? त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या असतात. लक्षात आलं? सुरुवातीला आपण या पतदर्जा देणाऱ्या कंपन्यांच्या अभ्यासामध्ये भारतामधील विविध उद्योग, विविध संस्था यांना पतदर्जा देणाऱ्या कोणत्या कंपन्या असतात त्यांचा विचार केला. आता आपण विचार करणार आहोत की भारताला पतदर्जा देणाऱ्या कंपन्या कोणत्या. एखाद्या देशाला पतदर्जा द्यायचा आहे. आपण म्हणूयात भारताचा पतदर्जा. आता एखाद्या देशाला पतदर्जा द्यायचा आहे. या भारतातल्या कंपन्या होत्या केअर, क्रिसिल, इक्रा की भारतातील जे विविध संस्था आहेत, उद्योग आहेत त्यांना पतदर्जा देत होत्या. पण एखाद्या देशालाच पतदर्जा द्यायचा आहे. आता तुम्ही जर विचार केला की IMF सारखे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी किंवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड हे काय करतात की देशांना कर्ज देतात. जागतिक बँक देशांना कर्ज देईल. पण हे कर्ज देताना तो देश कर्ज फेडू शकेल की नाही याचं सुद्धा रेटिंग केलं जातं.
मग देशांचं रेटिंग कोण करतं त्याचा आपल्याला विचार करा. त्याला सार्वभौम रेटिंग असं म्हटलं जातं, सॉव्हरीन रेटिंग असं त्याला म्हटलं जातं. तर आपण विचार करूयात भारताचा पतदर्जा. आता थोडासा विचार तुमच्या मनामध्ये येतोय का? आपल्या देशामध्ये विविध संस्था आणि उद्योगांना पतदर्जा देताना विविध आपण पतदर्जा देणाऱ्या कंपन्यांचा अभ्यास केला. तर भारताला पतदर्जा देणाऱ्यामध्ये अशा काही संस्था आहेत का, पतमापन संस्था आहेत का? हो, अशा प्रकारच्या 6 महत्त्वाच्या पतमापन संस्था आहेत. आपण 6 पतमापन संस्था महत्त्वाच्या, हे आता तुमच्या लक्षात आलं की 6 पतमापन संस्था. त्याच्यातल्या पण काही पतमापन संस्थाच आपल्यासाठी महत्त्वाच्या, 3 पतमापन संस्था महत्त्वाच्या की ज्यांचं रेटिंग भारतासाठी महत्त्वाचं ठरतं. मग त्या कोणकोणत्या आहेत याचा विचार करायला आपण सुरुवात करूयात. पहा, या ठिकाणी पहा, स्टँडर्ड अँड पुअर्स, स्टँडर्ड अँड पुअर्स. त्याच्यानंतर मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसेस, मूडीज इन्व्हेस्टर सर्व्हिसेस. तिसरी फिच रेटिंग्स लिमिटेड, फिच रेटिंग्स लिमिटेड. त्यानंतर चौथी डॉमिनियन बॉन्ड रेटिंग सर्व्हिस, डॉमिनियन बॉन्ड रेटिंग सर्व्हिस. पाचवी जॅपनीज क्रेडिट रेटिंग एजन्सी, जॅपनीज क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे. आणि शेवटची आहे रेटिंग अँड इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन. रेटिंग अँड इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन. तशा प्रकारे आपण म्हटलं एखाद्या देशाला पतदर्जा द्यायचा आहे. आता याच्या अगोदर आपण विविध संस्था आणि उद्योगांना पतदर्जा देणाऱ्या काही संस्था पाहिल्या होत्या. आता एखाद्या देशाला पतदर्जा द्यायचा तर अशा प्रकारे पतमापन संस्था आहेत का असा आपण विचार केला तर हो, देशांना सुद्धा पतदर्जा दिला जातो. 6 पतमापन संस्था महत्त्वाच्या मानल्या जातात. त्याच्यामध्ये स्टँडर्ड अँड पुअर्स, मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसेस, फिच रेटिंग्स लिमिटेड, डॉमिनियन बॉन्ड रेटिंग सर्व्हिस, जॅपनीज क्रेडिट रेटिंग एजन्सी, रेटिंग अँड इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन. ह्या महत्त्वाच्या संस्था. याच्यातल्या 3 संस्थांचा आपल्याला विचार करावा लागतो. स्टँडर्ड अँड पुअर्स, मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसेस आणि फिच रेटिंग्स लिमिटेड. या तिन्हींचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. या संस्था कोणाचं रेटिंग करतात? कर्ज घेणाऱ्या देशांचं रेटिंग करतात. आपण पाहतो आंतरराष्ट्रीय पातळीवर काही देश कर्ज सुद्धा घेतात. मग त्या कर्ज घेणारे जे देश आहेत त्यांचं रेटिंग केलं जातं. मग याच्यामुळे काय कळतं की आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या बँका आहेत त्यांना यांना कर्ज द्यायचं आहे की नाही यावरती निर्णय घ्यायला सोपं होतं. एखादं यांना सुद्धा चिन्ह दिलं जातं, त्या चिन्हांच्या आधारे यांना कर्ज द्यायचं की नाही ठरवलं जातं. आणि या कंपन्या आपण म्हटल्याप्रमाणे एखाद्या देशाच्या सरकारचं रेटिंग करतात आणि याला काय म्हटलं जातं तर सॉव्हरीन रेटिंग असं म्हटलं जातं. लक्षात आलं? सॉव्हरीन, सार्वभौम रेटिंग असं म्हणतात त्याला, सार्वभौम दर्जा असं म्हणायचं. सार्वभौम दर्जा, सॉव्हरीन रेटिंग. तशा प्रकारे एखादा देश कर्ज घ्यायला लायक आहे की नाही हे कशावरून, कोणत्या संस्था ठरवतात रेटिंग देऊन? तर या संस्था ठरवतात. याच्यात पण स्टँडर्ड अँड पुअर्स, मूडीज इन्व्हेस्टर सर्व्हिसेस, फिच रेटिंग्स लिमिटेड या 3 महत्त्वाच्या संस्था यांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो.
मग एका संस्थेचा आपण विचार करूयात. सुरुवातीला स्टँडर्ड अँड पुअरचा आपण विचार करूयात. स्टँडर्ड अँड पुअर्स. स्टँडर्ड अँड पुअर्स यांचा जर विचार केला तर स्थापना 1860 मध्ये झाली. लोकेशन स्थान मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. या स्टँडर्ड अँड पुअर्सचा कोणी स्थापना केली होती? हेनरी पुअर यांनी स्थापना केली होती. हेनरी पुअर यांनी या स्टँडर्ड अँड पुअरची स्थापना केलेली होती. याला महामंडळाचा दर्जा कधी प्राप्त झाला? 1941 मध्ये. महामंडळाचा दर्जा प्राप्त 1941. अशा प्रकारे हे स्टँडर्ड अँड पुअर्स लक्षात ठेवा. 1860 मध्ये स्थापना, न्यूयॉर्कला मुख्यालय आहे. कोणी स्थापना केली? हेनरी पुअर. महामंडळाचा दर्जा प्राप्त झाला 1941 मध्ये. मूडीजचा आपण आता विचार करूया. दुसरी आंतरराष्ट्रीय संस्था मूडीज. मूडीज महत्वाची आहे. मूडीज आता मूडीजचं स्थान न्यूयॉर्कलाच आहे. कोणी स्थापना केली याचा पण आपल्याला विचार करावा लागतो. सुरुवातीला कधी स्थापना झाली? 1909 मध्ये मूडीजची स्थापना झाली. त्याच्यानंतर कोणत्या ठिकाणी आहे? ते ही सुद्धा न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. न्यूयॉर्क. कोणी स्थापना केली? जॉन मूडी यांनी स्थापना केली. जॉन मूडी यांनी स्थापना केलेली आहे. लक्षात आलं? तर हे मूडीजच्या बाबतीत लक्षात ठेवायचं. 1909 मध्ये स्थापना, न्यूयॉर्क या ठिकाणी मुख्यालय. जॉन मूडी यांनी स्थापना केली. फिच रेटिंग्स लिमिटेडचा आपण विचार करूयात. तिसरी फिच रेटिंग्स लिमिटेड या संस्थेचा विचार करूयात आपण. रेटिंग्स लिमिटेड. पुन्हा एकदा स्थापना कधी झाली याचा विचार केला तर 1913 मध्ये केली. 1913 मध्ये स्थापना. जॉन फिच यांनी केली होती स्थापना. जॉन फिच. आणि याच्या मुख्यालयाचा जर विचार केला तर न्यूयॉर्क आणि लंडन या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. न्यूयॉर्क व लंडन मुख्यालय आहे. तशा प्रकारे हे तीन संस्था महत्त्वाच्या. स्थापनेनुसार क्रम पण विचारतील. त्याची स्थापना वगैरे व्यवस्थित लक्षात ठेवायची. अगोदरच इमेजिन करायचं की प्रश्न कसा येऊ शकेल. आता यांनी सुद्धा वेगवेगळ्या देशांना क्रेडिट रेटिंग दिलं. याच्या अगोदर आपण काय पाहिलं होतं? विविध संस्था आणि उद्योगांना क्रेडिट रेटिंग दिलं जात होतं. आता ह्या ज्या संस्था आहेत पतमापन करणाऱ्या संस्था, तर यांनी देशांना, वेगवेगळ्या देशांच्या सरकारांना या ठिकाणी क्रेडिट रेटिंग दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचा आपण विचार करूयात. स्टँडर्ड अँड पुअर्स, फिच अँड मूडीज यांनी दिलेलं हे रेटिंग, क्रेडिट रेटिंग सर्वोच्च स्तरावरचं रेटिंग आहे. AAA या ठिकाणी सुद्धा AAA आणि AA स्मॉल मध्ये दिसतो मूडीजचा. तेही सर्वाधिक सुरक्षितता, प्राईम सिक्युरिटी असं जर चिन्ह असेल 100% तुमचं कर्ज माघारी येणार. काहीही कुठेही कसलीही चूक नाही, थोडी सुद्धा, असा त्याचा अर्थ होतो. ही तीन चिन्ह हाय ग्रेड, हाय लेवलची सुरक्षितता आहे. की या ठिकाणी सुद्धा कोणत्या चिन्हांचा आहे पहा? तिन्हींचा. स्टँडर्ड अँड पुअरचा AA+, AA ह्या हाय ग्रेडमध्ये समावेश होतो. आणि फिचचा AA+, AA याप्रमाणेच.
आणि या ठिकाणी जर विचार केला मुडीजचा तर A1 AA2 AA3 असा त्याचा समावेश होतो. त्याचा हाय ग्रेड त्या ठिकाणी सिक्युरिटी म्हणजे या ठिकाणचे अशा प्रकारे जर चिन्ह असतील एखाद्या देशाला मिळालं असेल, या हा अशा प्रकारचे चिन्ह किंवा दर्जा एखाद्या देशाला मिळालेला असेल, उदाहरणार्थ AA+ हा दर्जा भारताला जर मिळाला तर भारताला कितीही कर्ज मिळणार, कारण भारत 100% महागारी कर्ज देऊ शकणार आहे. पण भारताला तो दर्जा नाही. BBB- हा दर्जा भारताचा आहे. तो पुढे येईल, त्याचा आपण अभ्यास करूया. लक्षात आलं. प्राईम सर्वोच्च हाय ग्रेड, अप्पर मीडियम ग्रेड. आता अप्पर मीडियम आहेत कुठले कुठले चिन्ह पहा, A+, A तिथे सुद्धा फिचचं पण तेच चिन्ह दिसत आहेत. आणि या ठिकाणी A1 A2 A3 हे मुडीजचे आहेत. कशासाठी? अप्पर मीडियम ग्रेडसाठी. तशा प्रकारे त्याच्यानंतर लोअर मीडियम ग्रेड या ठिकाणी आपल्याला विचार करता येईल. आता स्टँडर्ड अँड पुअर्स, फिच अँड मुडीज. BBB+ कशासाठी? कमी मध्यम दर्जा. लोअर मीडियम. BBB+, BBB- हा दर्जा भारताला दिलाय. पहा सध्या भारताला दिलेला दर्जा कोणता? या तिन्ही कंपन्यांनी भारताला कोणता दर्जा दिलाय? तर फिचने BBB- दिला आणि मुडीजने Baa3 हा दर्जा दिलेला आपल्याला दिसतो. तर भारतासाठी असणारा दर्जा BBB- म्हणजे भारताला कोणता दर्जा दिलाय हा सुद्धा प्रश्न असू शकतो. तर भारताला सध्या हा दर्जा दिलाय, लोअर मीडियम ग्रेड मधला दर्जा भारताला दिला. इन्व्हेस्टमेंट ग्रेड स्पेक्युलेटिव्ह, सट्टेबाजीसारखं आहे. म्हणजे तुम्ही जर कर्ज दिलं ते माघारी पण येऊ शकतं, माघारी पण येऊ शकत नाही. म्हणजे इन्व्हेस्टमेंट ग्रेड कशी आहे? सट्टेबाजीप्रमाणे आहे, स्पेक्युलेटिव्ह. मग त्यासाठी असणारे चिन्ह, अशी जर चिन्ह असतील तर कोणत्या देशाला कर्ज मिळणार नाही. ते कर्ज माघारी पण मिळेल आणि मिळणार बी नाही असा त्याचा अर्थ होतो. भारत त्याच्यात थोडंसं वर आहे, हे आपल्या दृष्टीने जमेची बाब आहे. पहा इन्व्हेस्टमेंट ग्रेड स्पेक्युलेटिव्ह मध्ये स्टँडर्ड अँड पुअर्स ह्या दोन्हींचे दर्जे समान आहेत. या ठिकाणी BA1 BA2 B3 आहे मुडीजचा. तशा प्रकारे त्याच्यानंतर हायली स्पेक्युलेटिव्ह म्हणजे खूप शक्यता कमीच, स्पेक्युलेटिव्ह सट्टेबाजी म्हणजे ते न येण्याची शक्यता जास्त. काय त्याला चिन्ह? B+, 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 B1 B2 B3 मुडीजचं. त्याला हायली स्पेक्युलेटिव्हला वेगवेगळ्या संस्थांनी दिलेली चिन्ह ती आपल्या दृष्टीने महत्वाची. सबस्टॅन्शियल रिस्क. आता या ठिकाणी सबस्टॅन्शियल रिस्क कोणकोणती चिन्ह? CCC+, CAA1 म्हणजे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती रिस्क आहे. एखाद्या देशाला कर्ज देताना तो फेडू शकणारच नाही अशी परिस्थिती आहे. सबस्टॅन्शियल रिस्क. एक्स्ट्रीमली स्पेक्युलेटिव्ह, आता जे आपण म्हटलं की एकदम सर्वोच्च स्तरावरची सट्टेबाजीसारखं आहे. म्हणजे जवळजवळ तुम्ही कर्ज माघारीच मिळणार नाही अशा प्रकारची परिस्थिती. CCC आणि CAA2 अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला क्रेडिट रेटिंग दिलेलं दिसत आहे किंवा चिन्ह दिलेली आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. त्यानंतर आपण पाहूयात इन डिफॉल्ट विथ लिटल प्रॉस्पेक्ट फॉर रिकव्हरी. खूप कमी शक्यता आहे कर्ज माघारी येण्याची. त्याला CCC-, CCC आणि CA3 आणि CA हे मुडीजचं. इन डिफॉल्ट म्हणजे ते येणारच नाही आहेत. तर यासाठी देणारे कुठले दिलेत पहा. स्टँडर्ड अँड पुअरचं D, फिचचं DD आणि या ठिकाणी मुडीजनं C दिले. अशा प्रकारे चिन्ह दिली जातात. आता पहा एखाद्या देशाला कर्ज देताना या चिन्हांच्या आधारावर त्या देशाला कर्ज द्यायचं आहे की नाही हे ठरवलं जातं. मग आपण म्हटलं भारताचा सुद्धा ह्याच्यामध्ये समावेश आहे. भारताचा कुठे पहा या ठिकाणी BBB- हे भारताला देण्यात आलेला दर्जा आहे. लक्षात आलं? हा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता थोडंसं आपल्याला चर्चा करायची आहे. चर्चा करताना आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की एखाद्या देशाला कर्ज द्यायचं आहे त्यावेळी कोणत्या गोष्टींचा विचार करत असेल. आपण पाहतोय अलीकडच्या कालावधीमध्ये पाकिस्तानला कर्जच मिळत नाहीये. मग
ते कर्ज मिळवण्यासाठी ते खूप प्रयत्न करतायत. आपण एखाद्या देशाचा विचार करतोय, आपल्याला पाकिस्तानवरती टीका करायची नाहीये किंवा कोणाचा विचार करायचा नाही, आपल्याला एखाद्या देशाचा विचार, एखाद्या देशाला कर्ज द्यायचंय. भारताचा विचार करा, भारताला कर्ज देताना कोणत्या गोष्टींचा विचार होईल किंवा जगातल्या इतर सगळ्या देशांना कर्ज देताना कोणत्या गोष्टींचा विचार केला जाऊ शकतो? सगळ्यात प्रथम विचार केला जाईल की त्या देशाची इकॉनॉमिकल स्ट्रेंथ किती आहे. दुसरा विचार केला जाईल त्याची इन्स्टिट्यूशनल स्ट्रेंथ किती आहे. आणि तिसरा विचार केला जाईल त्याचा डिसिजन पॉवर किती आहे. 3 गोष्टींचा विचार होतो. मग एक एक गोष्टीचा कसा विचार होतो त्याचा आपण विचार करूयात. अशा प्रकारे आपण नवीन स्लाइड वरती घेऊयात. देशाला कर्ज देताना कोणत्या गोष्टींचा विचार, आपण भारताला कर्ज असं म्हणूयात म्हणजे आणखी ते स्पष्ट होईल. भारताला कर्ज पाहिजे. एक उदाहरण आपण पाहतो, विकास कामांसाठी भारत बऱ्याचदा परदेशाकडून कर्ज घेताना आपल्याला दिसतं. भारताला कर्ज द्यायचं आहे, आपण सुरुवातीला म्हटलं की आर्थिक सक्षम किती एखादा देश आहे ते भारताच्या बाबतीत पाहिलं जाईल. इकॉनॉमिक स्ट्रेंथ, लक्षात आलं. आर्थिक सक्षम किती एखादा देश, आर्थिक सक्षम. तुम्ही म्हणाल कशावरून ओळखायचं आर्थिक सक्षम, हे ओळखायचं कशावर? थोडंसं विचार करा, सांगता येईल. एखादा देश आर्थिक सक्षम असू शकतो हे कशावरून ओळखले जातं? आपण वेगवेगळ्या निर्देशांकाचा अभ्यास करतो. उदाहरणार्थ या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर GDP किंवा CPI हे जे आहेत, CPI सारखा निर्देशांक, यावरून एखादा देश किती आर्थिक सक्षम आहे, GDP वरून एखादा देश किती इकॉनॉमिक स्ट्रेंथ आहे हे लक्षात येतं. मग एखाद्या देशाला कर्ज देताना तो किती आर्थिक सक्षम आहे हे विचार केला जातो. दुसरी गोष्ट आपण म्हटलं की तो संघटनात्मक दृष्ट्या किती सक्षम आहे, इन्स्टिट्यूशनल लेवलला तो किती स्ट्रेंथ आहे, आपण म्हणूयात इन्स्टिट्यूशनल स्ट्रेंथ. इन्स्टिट्यूशनल स्ट्रेंथ किती आहे, संघटनात्मक दृष्ट्या तो किती सक्षम आहे. संघटनात्मक दृष्ट्या म्हणजे काय? उदाहरणार्थ पहा, मधल्या कालावधीमध्ये काय व्हायचं किंवा आत्ता महाराष्ट्राच्या सरकारचा विचार करा, किती जणांनी मिळून सरकार बनवलंय? 3घांनी मिळून सरकार बनवलंय. राष्ट्रीय पातळीवर अशी परिस्थिती 90-91 अगदी 2004च्या अगोदरच्या परिस्थितीमध्ये होती. तर त्यावेळी 24-25 पक्ष एकत्र यायचे आणि पक्ष ते सरकार बनवायचे. मग अशा सरकारकडे निर्णय घेण्याचा अधिकार असेल का? सक्षमपणे निर्णय घेता येईल का? नाही घेता येणार. त्यातल्याच एखाद्या घटक पक्षाला तो निर्णय जर नाही आवडला तर तो माघार घेऊ शकतो. म्हणजे ते सरकार निर्णय घेऊ शकणार नाहीये, त्या निर्णयाची अंमलबजावणी करू शकणार नाहीये. पण असं एक सरकार असेल की त्या सरकारला पूर्ण बहुमत प्राप्त आहे, त्याला इतर कोणत्याही पक्षांची गरज नाहीये, मग तो निर्णय घेऊ शकतो का? घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करू शकतो का? त्याचं इम्प्लिमेंटेशन सक्षमपणे करू शकतो का? याचा विचार केला जातो. सरकार कोणत्या प्रकारे निर्णय घेत आहे, सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी कोणत्या प्रकारे होते आहे, आणि आपण म्हटल्याप्रमाणे इम्प्लिमेंटेशन किंवा अंमलबजावणी आणि घेतलेला निर्णय पूर्ण करण्यासाठी ते जे सरकार आहे त्याच्यामध्ये इच्छाशक्ती किती आहे, विल पॉवर किती आहे, याचा विचार केला जातो इन्स्टिट्यूशनल स्ट्रेंथमध्ये. म्हणजे एखादा देश संघटनात्मक दृष्ट्या किती सक्षम आहे याचा सुद्धा विचार केला जाईल. सरकारची निर्णय घेण्याची पद्धत, त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची पद्धत, आणि त्याच्यामध्ये तो निर्णय अंमलबजावणी करताना ते काम पूर्ण होतंय का, तो निर्णय पूर्ण होतोय का, त्याच्यामध्ये त्या राजकीय इच्छाशक्ती किती आहे, पॉलिटिकल विल पॉवर किती आहे, याचा विचार कशात केला जाईल? तर त्या इन्स्टिट्यूशनल स्ट्रेंथमध्ये संघटनात्मक दृष्ट्या एखादा देश किती सक्षम आहे याचा विचार सुद्धा एखाद्या देशाला कर्ज देताना केला जातो. सरकारची आर्थिक ताकद किती आहे, आपण म्हटलं इकॉनॉमिकल स्ट्रेंथचा सुद्धा त्याच्यामध्ये सरकारच्या आर्थिक ताकदीचा सुद्धा विचार केला जातो. म्हणजे उदाहरणार्थ देशामधला जो जमा आणि खर्च आहे त्याच्यावरती सरकारचा ताबा आहे का?
सरकारला जे उत्पन्नाचे स्रोत आहेत ते पुरेसे आहेत का? सरकार जे खर्च करतंय ते सरकारच्या आवाक्यामध्ये आहे का? अशा गोष्टींचा विचार आंतरराष्ट्रीय पातळीवर एखाद्या देशाला कर्ज देताना केला जातो. त्याला आपण म्हणतो इकॉनॉमिक स्ट्रेंथ. लक्षात आलं? संघटनात्मक दृष्ट्या सक्षम, इन्स्टिट्यूशनल स्ट्रेंथ, इकॉनॉमिक स्ट्रेंथ. आर्थिक दृष्टिकोनातून सरकारची ताकद, त्याची क्षमता किती आहे हे तपासून पाहिलं जातं. हे लक्षात ठेवायचं. आणखी प्रत्यक्षामध्ये ती अर्थव्यवस्था किती सक्षम आहे. अर्थव्यवस्था किती सक्षम आहे याचा सुद्धा विचार केला जातो. अर्थव्यवस्था किती सक्षम आहे याचा विचार कसा केला जाईल? उदाहरणार्थ 1920 मध्ये आपण पाहिलं की कोविड-19 सारखं संकट भारतावरती आलं. सगळं ठप्प पडलं. कोणाच्या मनी ध्यानी नाही, काही नाही, सगळं बंद पडलं. अशा प्रकारे अर्थव्यवस्था कोसळली. कारण उद्योगधंदेच चालू नाही, सगळं बंद, वाहतूक बंद, सगळं बंद. अशा प्रकारे जर अर्थव्यवस्थेवर एखादं संकट कोसळलं तर अशा संकटामध्ये ती अर्थव्यवस्था स्वतःला तारू शकते का? स्वतःला त्या परिस्थितीमध्ये टिकवून ठेवू शकते का? याचा विचार सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर एखाद्या देशाला कर्ज देताना केला जातो. आणि एखादं संकट जर अशा प्रकारचं अर्थव्यवस्थेवरती आलं तर त्या संकटामध्ये ते सरकार योग्य निर्णय घेऊ शकतं का? आणि ते सरकार अशा संकटामध्ये योग्य निर्णय घेऊन संबंधित अर्थव्यवस्थेला, स्वतःच्या अर्थव्यवस्थेला सावरू शकतं का? या सगळ्या गोष्टींचा विचार एखाद्या देशाला कर्ज देताना आंतरराष्ट्रीय संस्था करतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की नुसती चिन्ह देऊन नाही तर या गोष्टींचा सुद्धा विचार केला जाईल. आर्थिक सक्षमता मोजली जाईल. GDP, CPIचा विचार केला जाईल. त्याच्यानंतर आपण विचार केला की सरकारची आर्थिक ताकद मोजली जाईल. जमा खर्च याच्यावर सरकारचा ताबा आहे का? उत्पन्नाचे स्रोत पुरेसे आहेत का? सरकार जे खर्च करतंय ते त्याच्या आवाक्यातच आहे ना? त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेवर एखादं संकट कोसळलं तर त्याच्यामध्ये अर्थव्यवस्था यांची टिकेल का? कारण आपलं कर्ज माघारी घ्यायचं आहे. अचानक काही संकट येऊ शकतं. मग त्याच्यामध्ये त्या संकटामध्ये ते सरकार योग्य निर्णय घेऊ शकेल का? आणि त्या अर्थव्यवस्थेला तारू शकेल का? या सगळ्याचा विचार इकॉनॉमिक स्ट्रेंथ, ती अर्थव्यवस्था किती सक्षम आहे याच्यामध्ये केला जातो. आणि आपण दुसरं म्हटलं इन्स्टिट्यूशनल स्ट्रेंथ. कोणत्या प्रकारे डिसिजन घेत आहे? डिसिजन पॉवर, घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी सरकार करतंय का? इम्प्लिमेंटेशन करतंय का? कोणत्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन होत आहे? घेतलेले निर्णय पूर्ण करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती सरकारमध्ये आहे का? अशा प्रकारे एखाद्या देशाला कर्ज देताना या गोष्टींचा विचार आंतरराष्ट्रीय पातळीवरती केला जातो. लक्षात आलं? आणि आपण शेवटी येऊयात या भारताला कोणता दर्जा दिलाय? सार्वभौम पतदर्जा. तर त्याच्यामध्ये आपण विचार केला होता पुन्हा एकदा जाता जाता की हा दर्जा भारताला मिळालेला दिसतो. BBB- हा दर्जा भारताचा आहे. कमी मध्यम दर्जा, स्टँडर्ड अँड पुअर्स आणि फिशचा सेम दर्जा दिसतो. आणि ह्याचा सुद्धा मूडीजचा Baa3. आपल्याला जर विचारलं की मूडीज या आंतरराष्ट्रीय संस्थेने भारताला कोणता दर्जा दिलाय तर Baa3 दिलाय. आणि यांच्या बाबतीत जर विचारलं स्टँडर्ड अँड पुअर्स आणि फिशच्या बाबतीमध्ये यांनी भारताला कोणता दर्जा दिलाय तर BBB- हा दर्जा दिला, हे आपल्याला स्पष्टपणे सांगावं लागतं. या दर्जाच्या बाबतीत सुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवा. आत्तापर्यंत भारताला मिळालेला सर्वोत्कृष्ट दर्जा कोणता होता याचा आपण विचार करूयात. आत्तापर्यंत भारताला मिळालेला सर्वोत्कृष्ट दर्जा याचा जर आपण विचार केला तर हा दर्जा मिळाला होता पहा, A2 दर्जा. आत्तापर्यंत भारताचा आपण विचार करता सर्वोत्कृष्ट दर्जा कोणता प्राप्त झाला होता? याच्या अगोदर A2 कधी प्राप्त झाला होता? हा दर्जा 1988 मध्ये भारताला प्राप्त झाला होता. यावेळी भारताचे पंतप्रधान कोण होते हे पण विचारतील. तर यावेळी भारताचे पंतप्रधान राजीव गांधी होते. आतापर्यंत भारत कुठपर्यंत पोहोचू शकला? जास्तीत जास्त कुठपर्यंत? वरच्या दर्जापर्यंत पोहोचू शकला, A2 पर्यंत. 1988 मध्ये राजीव गांधींच्या काळात हा दर्जा आपल्या भारताला प्राप्त झाला होता. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. मग A2 पहा, अप्पर मीडियम ग्रेडचा दर्जा आपल्याला प्राप्त झालेला होता. आणि हा झाला सर्वोत्कृष्ट दर्जा भारताला आत्तापर्यंत प्राप्त झालेला. आत्तापर्यंत भारताला सर्वात कोणता खालचा दर्जा प्राप्त झाला होता
हे पण विचारतात. हा झाला सर्वोत्कृष्ट सर्वात खालचा आत्तापर्यंत जो दर्जा प्राप्त झालेला होता त्याचा पण आपण विचार करूयात. तो दर्जा आहे BA2, आत्तापर्यंत सर्वात खालचा. एकदा झाला होता, आपण 1991ला आर्थिक संकटामध्ये सापडलेलो होतो, तर या कालावधीमध्ये हा दर्जा आपल्याला प्राप्त झाला होता. 1991, 1998, 1998 या कालावधीमध्ये आपल्याला BA2 सुद्धा दर्जा प्राप्त झाला होता. म्हणजे तुमच्या लक्षात आलं, सध्याचा दर्जा या ठिकाणी BBB- आणि मुळीचा BA3 आहे. याच्या अगोदर सर्वोत्कृष्ट दर्जा सुद्धा एकदा प्राप्त झाला होता. राजीव गांधींच्या काळात आपण विचार केला, A2 हा दर्जा प्राप्त झाला होता 1988 मध्ये. त्याच्यानंतर आपण विचार केला सर्वात खालचा दर्जा केव्हा प्राप्त झाला होता, तर त्याचाही आपण विचार केला. तर त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की कोणता दर्जा प्राप्त झाला होता. तर BA2 हा दर्जा प्राप्त झाला होता 1991-98 मध्ये. हे लक्षात ठेवायचं. लक्षात आलं. तर ह्या काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. आता 2017 मध्ये जर आपण विचार केला तर BA2 हा दर्जा आपल्याला प्राप्त झाला होता. हा 2017 मध्ये जेव्हा नवीन सरकार आलं होतं, पुन्हा हा दर्जा खालावला आणि आता BA3 आहे सध्या. तर याच्यातून आपल्याला काय दिसून येतं की भारताचा जो सार्वभौम पतदर्जा आहे, सार्वभौम पतदर्जा म्हणजे काय, ज्यावेळी एखाद्या देशाच्या सरकारला पतदर्जा दिला जातो त्यावेळी त्याला सार्वभौम पतदर्जा म्हणायचा. सॉवरिन रेटिंग असं त्याला म्हणतात. लक्षात आलं. तशा प्रकारे भारताचा जो सार्वभौम पतदर्जा आहे याच्यामध्ये आपल्याला सारखा चढ उतार दिसून येतोय. असं जर विधान आलं, चढ उतार दिसून येतो असं जर विधान आलं तर ते विधान बरोबर हे लक्षात ठेवायचं. आता आपण याच्यावरती काही प्रश्न आले होते, त्या प्रश्नांचा विचार करूया. प्रश्न पहा. STIMENS 2014ला प्रश्न आला होता. प्रश्न काय आहे, भारताच्या सार्वभौम ऋणाचे सॉवरिन डेब्ट्स यांचं पतमापन यांच्याकडून केलं जातं. भारताचं जे पतमापन होतं, भारताला जो दर्जा मिळाला आहे तो कोणाकडून दिला जातो. आता याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संस्था फिच रेटिंग्स आहे, यांनी आपल्याला दर्जा दिला, आपल्याला माहिती आहे. स्टँडर्ड अँड पुअर्स यांनी सुद्धा दर्जा दिला, हे पण आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर क्रिसिल ही आपल्या देशातील संस्था आहे, ही विविध उद्योग आणि संस्था यांना दर्जा देते. इक्रा ही सुद्धा आपल्या देशातील संस्था आहे, ही विविध उद्योग आणि संस्था यांना पतदर्जा देते. म्हणजे या दोन्ही नाहीत, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या या दोन संस्था भारताचं पतमापन करतात. म्हणजे A आणि B हे आपले उत्तर असणार, A आणि B फक्त. लक्षात आलं. आणखी एक प्रश्न आपण याच्यावरचा पाहूयात. अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. हा प्रश्न पहा. STIMENS 2017 कंबाईन 2017 स्टँडर्ड अँड पुअर पतमानांकनामध्ये भारताला BBB उणे सह स्थिर असे उभे केले आहे. आपण पाहिलं स्टँडर्ड अँड पुअर्सने कोणता दर्जा भारताला दिला. BBB- हा आपल्याला दिलेला आहे, हे आपण अभ्यास केला होता. त्यानंतर मुडीजनं भारताचं पतमानांकन BAA2 केलेलं आहे, हे पण आपण अभ्यासलं. त्यानंतर फिच या पतमानांकन संस्थेने शेवटच्या अहवालात भारताचं पतमानांकन BBB- केलेलं आहे. म्हणजे तीनही विधानं बरोबर असलेली आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ पहा, कसं उदाहरण विचारलंय भारताच्या बाबतीमध्ये, आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. हे पहा, या प्रश्नाचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की स्टँडर्ड अँड पुअर्सनं कोणता पतदर्जा दिलाय भारताला, BBB-, फिचनं BBB-, आणि आपल्याला काय म्हटलंय, या मुडीजने BA2 दिलाय. कारण 2017चा प्रश्न आहे, मग BA2 हा दर्जा आपल्याला 2017 मध्ये दिलेला दिसतो. पण सध्याचा जर आपण विचार केला तर सध्या भारताला कोणता दर्जा दिलेला आहे, तो आहे BAA3. तशा प्रकारे आता आपण आपल्या प्रश्नावरती जाऊयात. काय प्रश्न आहे तो हे पहा. या प्रश्नामध्ये BBB उणे BBB- हा स्टँडर्ड अँड पुअर्सचा आहे. मुडीजनं BA2 असं म्हटलंय. हा दर्जा आपण का म्हणतोय, तर या ठिकाणी हा 2017चा प्रश्न आहे आणि 2017च्या प्रश्नामध्ये आपण या ठिकाणी उल्लेख केला होता. या ठिकाणी पहा, 2017ला
भारताला हा दर्जा मिळाला होता आणि पुढच्या कालावधीमध्ये तो दर्जा खाली आला आहे. 2017चा प्रश्न होता म्हणून BAA2 दर्जा त्यावेळी होता. सध्याचा जर विचार केला तर आता याच्यावरून हा दर्जा खाली आलेला दिसतो BAA3. म्हणून आपण 2017च्या प्रश्नामध्ये BA2चा उल्लेख केलेला या ठिकाणी दिसून येतोय का पहा BA2. तशा प्रकारे मूडीजनं भारताला 2017मध्ये BA2 दर्जा दिला होता. आता तो बदललाय आणि तिसरा फिचनं BBB-. तशा प्रकारे तीनही विधानं बरोबर असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. 4. तशा प्रकारे हा आपला भाग. या भागामध्ये काय काय आपण अभ्यासलं पहा. या भागामध्ये आपण अभ्यासलं पतदर्जा देणाऱ्या संस्थांचा आपण अभ्यास केला. सगळ्या पतदर्जा संस्था आपण अभ्यासल्या. त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये सुरुवातीला आपण पाहूयात भारतीय भांडवल बाजारामधला भारतीय भांडवली बाजार हे आपण पाहिलं. त्याच्यामध्ये प्रतिभूती बाजार सुरुवातीला अभ्यासला होता. विकास वित्तीय संस्था आपल्या संपल्यात. पतसंबंधित संस्थांचा आपण या ठिकाणी अभ्यास करत होतो. 3 घटक आपले संपले. एक राहिला फक्त गैर बँक वित्तीय बाजार. तो पुढच्या भागापासून आपण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. आता पहा आपण या पतसंबंधित संस्थांमध्ये काय काय अभ्यासलाय. सुरुवातीला याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण DICGCचा अभ्यास केला, ECGCचा अभ्यास केला. या भागामध्ये पत माहिती, क्रेडिट इन्फॉर्मेशन देणाऱ्या कंपन्या मी तुम्हाला सांगितल्या आणि सेबीच्या नियंत्रणाखाली येणाऱ्या पतदर्जा देणाऱ्या क्रिसिल, इक्रा, केअर, इंद्रास, मेरा, ओनिक्रा, बिया यांच्याविषयी मी तुम्हाला माहिती दिली. एवढंच नाही तर देश पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर देशांना जो दर्जा दिला जातो, पतदर्जा दिला जातो, त्या संस्था कोणत्या यांचा सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास केला. त्या संस्थांमध्ये आपण म्हटलं स्टँडर्ड अँड पुअर्स, मूडीज इन्व्हेस्टर सर्व्हिसेस, फिच रेटिंग्ज लिमिटेड, डॉमिनियन बॉन्ड रेटिंग सर्व्हिस, जॅपनीज क्रेडिट रेटिंग एजन्सी, रेटिंग अँड इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन या 6 पतमापन संस्था आणि एखाद्या देशाच्या सरकारला जो पतदर्जा दिला जातो त्याला सॉवरेन रेटिंग्ज म्हणतात, असं आपण या ठिकाणी अभ्यासलं होतं. अशा प्रकारे या पतदर्जा देणाऱ्या संस्था लक्षात आलं. मग या सगळ्यांचा आपण अभ्यास केला. ती कोणती चिन्ह आहेत त्यांचा विचार केला. भारताला कोणतं चिन्ह दिलं याचा आपण विचार केला. मग आता भारतीय भांडवल बाजारातला एकच घटक आपला राहिला आहे, तो म्हणजे गैर बँक वित्तीय बाजार. त्याचा अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये सुरू करणार आहोत. त्याच्यामध्ये मग आपण वेगवेगळ्या गैर बँकांचा अभ्यास करणार आहोत. विमा कंपन्या ज्या IRDA मार्फत येतात, LIC, GIC आहे, PF RDA मार्फत येणारे पेन्शन, त्यानंतर सेबी अंतर्गत येणार मर्चंट बँका, स्टॉक ब्रोकर्स, इतर फंड, अशा ज्या संज्ञा आहेत त्या संज्ञा गैर बँक वित्तीय बाजारामध्ये आपण अभ्यासणार आहोत. शिवाय हा बाजार कोणाद्वारे नियमित केला जातो हे सगळं आपण पुढच्या भागामध्ये अभ्यासणार आहोत. त्या ठिकाणी आपण थांबतोय. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.